नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी बंधूंनो, सध्या राज्यात रब्बीच्या कांद्याची लागवड सुरू आहे, परंतु कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे बरेचसे शेतकरी जे आहे त्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरवली आहे। यासोबतच लाल कांद्याला बाजारात आता चांगला दर मिळायला सुरुवात झाला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात उन्हाळा कांद्याला देखील चांगला दर मिळतोय का हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। आजपासून डिसेंबर महिना सुरू झाला आहे। कांदा दर आजपासून चांगले त्या ठिकाणी दबावात आले आहे। काही ठिकाणी कांद्याला 900 ते 1300 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय, तर काही ठिकाणी कांद्याला त्या ठिकाणी जवळपास 4400 रुपयापर्यंत दर मिळतोय। एकूणच कांद्याची निर्यातसुद्धा आता मंदावलेली असून कांदा उत्पादक शेतकरी हा अडचणीत आला। याशिवाय सध्या भारताचा जो काही प्रमुख ग्राहक देश आहे श्रीलंका, हा वादळाच्या तडाख्यात सापडला आहे। तेथील जे काही सर्व पीक आहे ते त्या ठिकाणी नष्ट झालेले आहे। याशिवाय दक्षिणेकडील जे काही राज्य आहेत त्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस झाल्यानं जे काही कांद्यासारखं पीक आहे ते त्या ठिकाणी खराब व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि नेमकं याच पार्श्वभूमीवरती डिसेंबर महिन्यामध्ये कांद्याचे दर वाढू शकतात का याविषयी सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। त्यामुळे तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी जर असाल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा। शेतकरी मित्रांनो, कांद्याचे जे बाजारभाव असतात ते कांद्याचे बाजारभाव कांद्याचं एकूण लागवड क्षेत्र किती आहे वर्षभरामध्ये, याशिवाय कांद्याची निर्यात किती आहे, या निर्यातीमुळे परकीय चलन भारतामध्ये किती येते यावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात। एकंदरीत 2025 मध्ये जी काही कांद्याची निर्यात राहिलेली आहे ती निर्यात अतिशय कमी राहिलेली आहे। आणि जी काही निर्यात बंदीच्या पार्श्वभूमीवरती जे काही भारताचे प्रमुख ग्राहक देश होते, मग यामध्ये त्या ठिकाणी आखाती देश असतील किंवा बांगलादेश आणि श्रीलंकासारखा देश असेल, या देशांनी त्या ठिकाणी भारताच्या कांद्याला आता नापसंती दर्शवलेली आहे। कारण हे जे काही देश आहेत ते आता पाकिस्तान आणि चीन या देशांकडून त्या ठिकाणी कांदा घेताना चित्र दिसतंय। याशिवाय उन्हाळा कांद्याचे दर देखील त्या ठिकाणी राज्यामध्ये आता पडल्याचं चित्र दिसतंय। एकूणच काय की राज्यामधील ज्या प्रमुख बाजार समित्या आहे, मग त्या ठिकाणी लासलगाव कांदा मार्केट असेल, पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट असेल, सोलापूर असेल, मुंबई आणि पुणे सारखे मेट्रो शहर असतील, या शहरांमध्ये देखील कांद्याला जवळपास 20 रुपयाच्या दरम्यान दर मिळतो। सध्या लाल कांद्याचा हंगाम सुरू असताना लाल कांद्याची आवक देखील मार्केटमध्ये कमी होते। याचं प्रमुख कारण म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी। या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी सडला आणि यामुळं मार्केटमधील याची आवकसुद्धा त्या ठिकाणी आता कमी झालेली आहे। परिणामी या कांद्याला त्या ठिकाणी लासलगाव असेल किंवा पिंपळगाव बसवंत असेल या मार्केटमध्ये जवळपास 4000च्या आसपास दर मिळतानाचे चित्र त्या ठिकाणी दिसते। याशिवाय मग भारताचा जो काय प्रमुख ग्राहक आहे श्रीलंका, या श्रीलंकेने देखील त्या ठिकाणी स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला होता। यासाठी त्यांनी त्यांच्या देशामध्ये त्या ठिकाणी कांद्याची लागवड केलेली होती, परंतु श्रीलंकेमध्ये एक राष्ट्रीय आपत्ती आलेली आहे आणि वादळामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। यामध्ये कांदा पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तेथील जे काय कांदा पीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। याशिवाय दक्षिणेकडे जी काय आपली राज्य आहे, मग त्यामध्ये आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ यासारख्या राज्यामध्ये देखील सध्या त्या ठिकाणी पावसाचं सावट त्या ठिकाणी आहे, वादळाचं सावट देखील आहे। आणि म्हणूनच येथील देखील जे काय पिकं आहेत ते पिकं देखील आता त्या ठिकाणी वादळाच्या झपाट्यात सापडतील असं एकूणच चित्र आहे। आणि यामुळे देखील त्या ठिकाणी जो काही या राज्यामधील जो काही कांदा आहे तो कांदासुद्धा आता त्या ठिकाणी संकटात येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनसुद्धा आहे आणि इलेक्शनमध्ये कांदा हा खूप महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतो। हे चित्र आपण अगदी 2014च्या निवडणुकांपासून त्या ठिकाणी पाहत आलेलो आहे। एकंदरीतच काय की जो काय आताचा सत्ताधारी पक्ष आहे याला देखील त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर का मताधिक्यानं जर यायचं असेल तर कांदा प्रश्न हा त्यांना निकाली त्या ठिकाणी लावावाच लागेल। आणि याच पार्श्वभूमीवरती निवडणुकीच्या तोंडावर देखील कांद्याला दर हे त्या ठिकाणी वाढू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांचं एकंदरीत त्या ठिकाणी म्हणणं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जर का त्या ठिकाणी कांदा जर मार्केटमध्ये जर येणाऱ्या काळामध्ये येणार जर असेल तर रोजचे बाजारभाव पाहून रोज जर का तुम्ही कांदा विक्रीचं नियोजन जर त्या ठिकाणी केलं तर तुमची कांदा विक्री ही त्या ठिकाणी नफ्यात ठरू शकते आणि तुम्हाला त्या ठिकाणी कांद्याचे हे त्या ठिकाणी पैसे मिळू शकतात।